जय शंकर नर्मदे हर. बिजासनच्या आश्रमातून पुढे जाताना समोरची टेकडी चढून बाबळीच्या झाडांच्या मधून त्यांच्या काटेरी फांद्या कधी चुकवत तर कधी झेलत खाली रोडवर उतरलो. साध्वी मैया आमच्या आधी पुढे गेल्या होत्या. वाटेत त्या मैया रस्त्याला लागून असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी एका दगडावर ध्यान लावून बसल्या होत्या. सकाळचे वातावरण, निर्मनुष्य आणि हिरवा परिसर, त्यामुळे त्यांना ध्यान लावून बसण्याची इच्छा झाली असावी. अंगावर पांढरे शुभ्र कपडे, अनवाणी पाय, एका बाजूला कमंडलू तर दुसऱ्या बाजूला त्रिशूळ ठेवलेला, असे हे ध्यानस्थ रूप नर्मदा मैयाचीच आठवण करून देत होते. मला त्यांचा फोटो काढायची खूप इच्छा झाली होती, पण त्यांना आवडणार नाही, उगाच चिडतील म्हणून मी स्वतःला आवरले. पण आता हे लिखाण करताना वाटतं की हा त्यांचा फोटो काढायलाच हवा होता. त्यांचे या ठिकाणचे ध्यान मुद्रेतील ते रूप अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते. मी त्यांच्याकडे बघत बघत पुढे निघालो. काही वेळानंतर त्या मागणं चालत येऊन माझ्या पुढे निघून गेल्या. जाताना मी त्यांना व त्यांनी मला नर्मदे हर केले. गरुड काका काकू सोबत असल्यामुळे मी त्यांच्यासोबत हळूहळू चालत होतो. पुढे मोरकट्टा गाव लागले. गाव नावाचेच घर एक पण दिसले नाही रोडला. बाजूला एका उंच टेकडीवर मंदिर होतं कसलं तरी, आणि तिथे चहा पण मिळत होता. ते खूप उंच होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. या ठिकाणी समोरच्या दिशेने बडवानीकडे जाणारी एक कार आली आणि इथे थांबली. मी व काका रस्त्याच्या गोलाकार कॉर्नरवर एका दगडावर विश्रांतीला बसलो होतो. त्या कारमधून बडवानीला भेटलेला, लोकांना शूलपाणीतून जायला घाबरविणारा तो पंडित होता. मी विचार केला की एवढ्या सकाळी हा इकडे कुठे फिरून राहिला. मग माझ्या लक्षात आले की हा रस्त्याने फिरून पाय दुखत असणारे परिक्रमावासी आहे का बघतो आणि त्यांना नावेतून जाण्याचा सल्ला देतो. कोणी तयार झाले तर त्याला कारमध्ये बसवून नावेपर्यंत सोडून येतो. म्हणजे बडवानीला असताना मी याच्याबद्दल मांडलेला कयास बरोबर होता. असो, इथे भवतीला मुक्कामी असलेले परिक्रमावासी आमच्या मागून येताना दिसले. त्यातला एक मुलगा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला होता. तो फास्ट चालत होता, पण त्याच्यासोबतचे वयस्कर परिक्रमावासी हळू चालत असल्याने त्याला थांबावं लागायचे. त्यामुळे तो कुरकुर करीत होता, वयस्कर लोकांनी शूलपाणीतून यायला नाही पाहिजे, हायवेने जायला पाहिजे, पुढे आणखी कठीण रस्ता आहे वगैरे. याच मुलाला गरुड काका रागावले होते की त्यांचा उत्साह वाढवायचा सोडून त्यांचे मन खच्ची कशाला करतोस म्हणून. काही अंतर पार केल्यानंतर एक मोठी नदी लागली. तिथे एक दोघांना विचारून ती नर्मदा नदी नाही याची खात्री केली, कारण नर्मदा नदी ओलांडली जाऊ नये चुकून म्हणून विचारून घेतले. नदीवरील लांब पूल ओलांडला की लागूनच डाव्या हातावर हिरालाल रावत यांचे घर होते. तिथे काही परिक्रमावासी होते. मी बॅगमधले ओले कपडे वाळत टाकले आणि थोडा आराम करायला कॉटवर बसलो. हिरासिंग रावत यांनी मोठ्या गंजात वरण शिजवायला ठेवले होते. पोळ्या प्रत्येकाने आपापल्या करायच्या होत्या. 2 ठिकाणी विटांची चूल होती. गरुड काकू आणि तिथे असलेले आणखी एक परिक्रमावासी यांनी एक चूल पेटवून पोळ्या करायला सुरुवात केली. थोड्या वेळात छायाताई आणि त्यांच्यासोबतचा ग्रुप आला. त्यांना मी सांगितले की पोळ्या फक्त स्वतःला करायच्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सासूबाईंनी दुसऱ्या चुलीवर पोळ्या बनवायला सुरुवात केली. दोन्ही चुलीवर सर्व परिक्रमावासियांना पुरतील एवढ्या पोळ्या बनवल्या गेल्या. थकलेलं शरीर, भूक लागलेली, अशात गरम गरम पोळ्यांनी वरण, छान आणि भरपूर जेवण झाले सगळ्यांचे. इथून निघेपर्यंत 1 वाजला होता. हिरालाल रावत यांच्या घरून निघताना त्यांच्या घरच्या किराणा दुकानातून मी व इतर काही परिक्रमावासियांनी रस्त्यात लहान मुलांना वाटायला चॉकलेट्सचे पुडे विकत घेतले. गावातून निघाल्याच चढ असलेला कच्चा रस्ता लागला. तो थोडी दूरपर्यंतच होता. थोड्या वेळाने छायाताईंना आपण स्वेटर विसरल्याचे लक्षात आले. आम्ही हिरालाल रावत यांना फोन केला. ते स्वतः मोटरसायकल घेऊन स्वेटर द्यायला आले. छायाताईंच्या सासूबाई अलका चव्हाणके यांना चालायला त्रास होत होता म्हणून त्यांना हिरालालजींनी आपल्या मोटरसायकलवर समोरच्या कुली गावातील आश्रमात सोडून दिले. यावेळेस आमच्यासोबत शालिवाहनला भेट झालेल्या सारिका इंगोले होत्या. त्यांचा पाय सुजला होता. त्यांना चालताना खूप त्रास होत होता, तरी हळूहळू चालत होत्या. मागे कुठेतरी त्यांचा पाय मुरगळला होता आणि त्या सुजलेल्या पायानेच चालत होत्या. सगळे परिक्रमावासी पुढे पुढे निघाले होते. ह्या एकट्या मागे राहायच्या
म्हणून छायाताई व मी त्यांच्यासाठी अधूनमधून थांबत होतो. कुदी गावात नदीला लागून डाव्या हातावर उंच टेकड्यावर आश्रम होता. तिथे सर्व परिक्रमावासी जाऊन थांबलो. आश्रम लहान आणि परिक्रमावासी भरपूर, त्यामुळे गर्दी झालेली होती. सारिका इंगोजेंची सर्व परिक्रमावासी आपुलकीने विचारपूस करीत होते. गरुड काकांनी त्यांच्या पायाला स्वतःच्या हातांनी तेल चोळून दिले. रात्री खिचडी झाल्यावर मी त्यांना त्यांचे ताट वाढून जागेवर जेवण नेऊन दिले. गरुड काकूंनी जेवण झाल्यावर स्वतःच्या ताटासोबत त्यांचेही ताट धुवून दिले. सगळे त्यांची इतकी प्रेमाने सेवा करतात आहे हे बघून त्या भारावून गेल्या. आता त्यांचं मन थोडं परिवर्तित व्हायला लागले. त्या थोड्या मोकळ्या बोलायला लागल्या. सकाळपर्यंत त्यांचा पाय ठीक झाला नव्हता, त्यामुळे सगळ्यांनी त्यांना इथेच राहण्याचा सल्ला दिला. इथल्या महाराजांना सांगून यांना आजच्या दिवस इथे राहू द्या म्हणून सांगितले. ते हो म्हणाले. सारिकाजींनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना फोन करून गावातच पुढे परिक्रमावासियांची सेवा करणाऱ्या गोपाळदाजींचा नंबर मिळवला व त्यांना फोन करून स्वतःची त्यांच्याकडे राहण्याची सोय करून घेतली. आम्ही पण 1 किलोमीटर चालून या गोपाळदाजींच्या घरी पोहोचलो. यांच्याकडे खूप मोठी जागा होती आणि परिक्रमावासियांची राहण्याची उत्तम सोय होती. आम्ही सगळे त्यांना म्हणालो की हमको किसी ने भी आपके बारे में बताया नहीं तो कल यही रुकने के लिए आते. त्यांच्याकडे सगळ्यांनी चहा घेतला. गरुड काकांनी यांच्याकडे असलेल्या दुकानातून चप्पल विकत घेतली. यांच्याकडे किराणा दुकान होते आणि अगदीच कमी वस्तीचे गाव असल्यामुळे यांनी आवश्यक गरजेच्या वस्तू पण विकायला ठेवल्या होत्या. या कुदी गावातील गोपालदासजींच्या या घरापासूनच आता शूलपाणीची खरी पहाडी सुरू होते. इथनं बरोबर 3 दिवस तुम्हाला 45 किलोमीटर पहाडीचा रस्ता आहे. ही 3 दिवसाची कठीण वाट तुम्ही पार केली की पुढे वडफळीपर्यंत तुम्हाला अगदी सरळ रस्ता आहे. वडफळीनंतर शेवटचं 1 दिवसाचं शेपूट फारच कठीण आहे. त्याचे वर्णन पुढे येईल. पूर्वी हाच भाग लुटमारीचा होता. सुरुवातीला मोठी पहाडी आहे. इथे आदिवासींचे लहान लहान मुलं तुम्हाला पैसे मागतात. तुम्ही देत नाही तरी ते खूप मागे लागतात. नाही दिले तर लुटतात की काय अशी भीती वाटते, पण लुटपाट वगैरे करत नाही ती मुलं. छायाताई व त्यांच्या सोबतचे टकले परिवार समोर चालत होते. मी त्यांच्या मागे चालत होतो. गरुड काका काकू हळूहळू चढत होते. त्यांच्या खांद्यावर बॅग व चढाईचा आणि दगडगोट्यांचा रस्ता, त्यामुळे त्यांना दम लागत होता. त्यात ती लहान मुलं पैशासाठी त्रास देत होती. काका मला म्हणाले, आमच्यासोबत थांबा, या लहान मुलांची भीती वाटते. मी त्यांना म्हणालो, या हळूहळू थांबलो आहे मी. त्या लहान मुलांना पण दरडावत होतो. नंतर पुढे नाही आली ती मुलं जास्त. तेवढ्याच भागात उभी राहून ती परिक्रमावासियांना पैसे मागतात. पण परिक्रमेत लहान मुलांना पैसे कधीच द्यायचे नाही. चॉकलेट बिस्किट द्या हवे तर, त्यांना पैशाची चटक लावायची नाही. काही दूर गेल्यावर एका ठिकाणी छान मोठ्या दगडावर बसलो. मागणं काही परिक्रमावासींच्या बॅग वाहून नेणारी मुलं आलीत. बरेच परिक्रमावासी बॅग घेऊन पहाडीचा रस्ता चालायला त्रास होतो म्हणून कुली म्हणजे पोर्टर ठरवतात. ही मुलं छान बोलत होती. यांच्यासोबत छान फोटो काढले. छायाताई व टकले परिवार पुढे निघाले होते. गरुड काका काकू आल्यानंतर त्यांना म्हणालो की तुम्ही बसा आता थोडा वेळ इथे, थोडी विश्रांती घ्या आणि या, तोपर्यंत मी पुढे चालतो. समोर गेल्यावर एक 8-10 घरांची वस्ती संपल्यावर नाल्यातनं पुढे दाट झाडीतून पायवाट होती. छायाताई व टकले परिवार दिसत नव्हते. पायवाटेचा रस्ता अगदी 1 पाऊल ठेवू शकू एवढा लहान होता. आजूबाजूचे गवत अंगाला लागत होते. अशा घनदाट झाडीत शिरल्यावर भीती वाटायला लागली. आजूबाजूला झाडीशिवाय काहीच नव्हतं. वाट बरोबर आहे की नाही असा विचार यायचा. चुकलो तर इथेच भटकायचं म्हणून भीती वाटत होती. साधारण 2 किलोमीटर ते जंगल होतं. समोर गेलेले कोणी जवळपास आहे का म्हणून मी मोठ्याने नर्मदे हर म्हणून आवाज देत होतो, पण काही प्रतिसाद येत नव्हता. काही वेळाने ही झाडी संपली आणि मोकळा परिसर लागला. समोर गेल्यावर छायाताई व टकले परिवार बसलेले दिसले. खूप मोठं दिव्य पार केल्यासारखं वाटलं मला. तिथे एक शेळ्या चालणारा मुलगा भेटला. त्यांनी आमच्या मोबाईलमध्ये आमचे सगळ्यांचे फोटो काढून दिले. लखनगिरी महाराजांचा आश्रम जवळच आहे असे तो सांगत होता. पुढे एक मोठी नदी होती. तिच्या पात्रात उतरून पाण्यातनं पलीकडे जायचं होतं. त्या नदीच्या पात्रात खूपच छान वाटत होतं. पाणी अगदी कमी वाहतं होतं. आम्ही त्या पाण्याने छान हातपाय धुतले. थोडा वेळ तिथल्या वाळूत बसून आराम केला व नंतर पुढे वर टेकडी चढून लखनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे निघालो. वाटेत एका उंच टेकडीवर एक घर होते. अतिशय गरीब परिवार होता.
पण परिक्रमावासियांना काळा चहा प्यायला देत होते आणि ही त्यांची रोजची सेवा होती. आभार मानावे तेवढे थोडेच. त्या पूर्ण डोंगराळ परिसरात एकमेव ते घर होतं. आवश्यक सामान विकत घ्यायला सुद्धा यांना किती दूर जावं लागत असेल कोण जाणे. इथनं खाली दखनगिरी महाराजांचा आश्रम दिसत होता, पण तरी तिथपर्यंत तो पहाडी ओबडधोबड रस्ता उतरून पोहोचायला 20 मिनिट लागत होते. अशा या आश्रमाजवळच्या नर्मदा मैयाच्या पात्रातून या लोकांना रोजचे प्यायचे पाणी आणि वापराचे पाणी आणावे लागे. खाली रिकामे हांडे घेऊन उतरायचं आणि पाण्याने भरलेले हांडे घेऊन वर चढायचं. अशा कितीतरी चक्रा माराव्या लागत असतील पाण्यासाठी. तरी सर्व परिक्रमावासियांची हसतमुखाने चहा पाणी देऊन सेवा करणं म्हणजे किती कौतुकास्पद आहे. खरंच वंदनीय लोक नाहीत काही. यांची सेवा पाहून प्रत्येकाचा मी परिक्रमा करतो, मी इतकं पायी चालतो अशा प्रकारचा अभिमान गळून न पडला तरच नवल. थोड्याच वेळात ती पहाडी उतरून आम्ही लखनगिरी आश्रमात पोहोचलो. अगदी नर्मदा किनारीच असलेला हा पवित्र आश्रम पाहून तुम्ही अगदी ताजेतवाने होऊन जाता. लखनगिरी महाराजांचे जुने समाधीस्थान आता पाण्यात गेलेले आहे. हे नवीन आश्रम आहे. लखनगिरी महाराज जुन्या काळातले फार मोठे संत होऊन गेलेत. शूळ पाणीत होणारी परिक्रमावासियांची लुटमार यांनीच बंद केली. यांना खंडयोग ज्ञात होता, म्हणजे आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून विखुरायचे आणि पुन्हा शरीर पूर्ववत करायचं. त्यांना दूध नेऊन देणाऱ्या दूधवाल्याने एकदा त्यांची ही अवस्था पाहिली आणि तो घाबरून पळाला. त्याला वाटलं महाराजांची कोणीतरी हत्याच केली. आपल्यावर सगळे आळ घेतील म्हणून तो कोणाला बोलला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज जेव्हा त्याला नेहमीसारखे आपले नित्यकर्म करताना दिसले, तेव्हा त्याला महाराजांचा अधिकार कळला व इथल्या परिसरात महाराजांची कीर्ती झाली. असं हे दखनगिरी महाराजांचं पवित्र समाधीस्थान. इथली व्यवस्था बघणाऱ्या महाराजांनी खिचडी बनवायला ठेवली. आम्ही सगळ्यांनी आपापली आसनं लावली. पुढले गाव सेमलेट हे इथनं 16 किलोमीटर होते. 16 किलोमीटर अंतर अशा कठीण मार्गाने दुपारी 12-1 नंतर निघून संध्याकाळपर्यंत गाठणं शक्य नव्हतं. त्यामुळे आज इथेच थांबायचं नक्की होतं. इथे साध्वी मैया आमच्या आधीच पोहोचलेल्या होत्या. त्या आणि काही परिक्रमावासी आमच्या आधी त्यांची जेवण झाल्यामुळे पुढे निघून गेल्या. जेवण करून आराम झाल्यावर आम्ही परिक्रमावासी होतो त्या शेड वजा हॉलमध्ये सहज इकडून तिकडे फिरत होतो. तेव्हा एकाएकी विचार आला की आपण शंकरगीता सोबत आणायला पाहिजे होती. हा विचार आला आणि मी सहज मागे वळलो तर छायाताईंनी आपल्या बॅगमधून शंकरगीता काढली. त्या क्षणाला माझ्या मनाची जी अवस्था होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही. माझ्या मनात विचार आल्यामुळे छायाताईंनी शंकरगीता काढली होती की त्या शंकरगीता काढणार होत्या म्हणून माझ्या डोक्यात विचार आलेला होता हे काही कळेना. मी छायाताईंना भाऊक स्वरातच विचारलं, तुमच्याकडे कशी काय शंकरगीता आणि तुम्ही परिक्रमेत कशी काय आणली? छायाताई म्हणाल्या, माझ्याकडे घरी होती, मी वाचते अधूनमधून. परिक्रमेला घरातून निघताना मनाला वाटलं की शंकरगीता घ्यावी सोबत म्हणून घेतली बोलल्या. निघताना शेवटच्या क्षणाला बॅगमध्ये टाकली म्हणाल्या. त्यांना माझ्या मनात येऊन गेला विचार सांगितला. त्या म्हणाला की ठेवा तुमच्याजवळ. मग त्यांना म्हटलं राहू द्या तुमच्याजवळ सध्या, तुम्ही आहेत आता सोबत. महाराजांचं लक्ष आहे माझ्यावर आणि मला परिक्रमेला त्यांनीच आणलं होतं याचाच हा पुरावा होता. संध्याकाळची आरती आम्ही सगळ्यांनी नर्मदा मैयावरच केली. काही परिक्रमावासी नावेतून येऊन पोहोचले. यात गुजराती लोकांचा 6-7 लोकांचा एक ग्रुप पण होता. रात्री पूर्ण हॉल परिक्रमावासींनी भरून गेला होता. एक साधू बाबा तिथे बसून हवनासाठी सोबत वेचून आणलेल्या रानगौऱ्या पेटवत होता. त्यांच्याच बाजूला असलेल्या एका गुजराती परिक्रमावासींनी त्या साधूला, बाबा देखना जरा मेरी सोने के लिए बिछाइए सीट ना जल जाए, थोडा दूर रखो आपका हवन कुंड असे म्हटले. तो साधू खूप चिडला आणि म्हणाला की मुझे समजता है, पहली बार कर रहा हो क्या. आणि असे बोलतच त्या सगळ्या रानगौऱ्या हॉलच्या बाहेर फेकून दिल्या. त्या गुजराती परिक्रमावासीचे बरोबर होते. गर्दीमुळे सगळ्यांचे आसन एकमेकाला चिटकून होते. त्यात या हवनाची एक जरी ठिणगी त्या झोपायच्या हिटलॉन सीटवर पडली तर तिला मोठं छिद्र पडते. त्यामुळे थोडं दूर बसून पेटवा असे जे त्याचं म्हणणं होतं ते बरोबर होतं. तरी तो साधू चिडल्यावर ते गुजराती दादा त्यांची क्षमा मागत होते. पण तो साधू म्हणाला की जाने दो, अब नहीं करना मुझे हवन. आणि रागानेच त्याने त्या सगळ्या गौऱ्या फेकून दिल्या होत्या. छायाताई आणि मी एकमेकांकडे बघत होतो. मी विचार केला की साधू बनणं सोपं पण साधं बनणं कठीण. परिक्रमेत असलेल्या एका मुलाला रात्री ताप आला होता.
मला पण बरं नव्हतं वाटत, त्यामुळे आम्ही रात्री न जेवता झोपलो होतो. तिथल्या महाराजांनी जबरदस्तीने उठून जेवायला लावलं. म्हणाले, ऐसे परिक्रमावासी भूके सोएंगे तो मैया क्या बोलेगी हमको. आम्ही थोडं खाऊन पुन्हा झोपलो. थंडी भरपूर होती, त्यामुळे रात्री मला त्या खुल्या शेडमध्ये झोप लागली नाही. त्यामुळे पहाटे लवकरच उठून स्नानादी आटोपून तयार झालो. सोबतच्या परिक्रमावासियांच्या आंघोळी झाल्यावर आरती करून आणि चहा घेऊन आम्ही सिमलेटसाठी रवाना झालो. जय शंकर. नर्मदे हर.